नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 डिसेंबर 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे देवेंद्र फडणवीस। 5 डिसेंबर 2024 रोजी भाजपचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री बनलेले आहेत। तर बघा, देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत। तर ते पहिल्यांदा 2014 मध्ये, दुसऱ्यांदा 2019 मध्ये आणि आता तिसऱ्यांदा 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत। तर अजित पवार यांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपच्या महायुतीने 228 जागा जिंकलेल्या आहेत। या महाआघाडीत भाजपने 132, शिंदे गटाच्या शिवसेनेने 55, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकलेल्या आहेत। तर महाविकास आघाडीने 47 आणि इतरांनी 13 या जागा जिंकलेल्या आहेत। तर बघा, महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी शपथ घेतलेली आहे। नेक्स्ट आहे, भारतातील कोणत्या कंपनीने श्रीनगर येथील दाल सरोवरामध्ये ॲपद्वारे देशातील पहिली जलवाहतूक सेवा सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उबर। डिसेंबर 2024 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर शहरात असलेल्या दाल सरोवरावरील शिकारा बुकिंगसह उबरने भारतात पहिली जलवाहतूक सेवा सुरू केलेली आहे। शिकारा हे तरंगते घर किंवा हाऊसबोट असते। श्रीनगरमध्ये सुरू करण्यात आलेली सेवा ही उबर कंपनीने आशियातील अशा प्रकारची पहिली सेवा सुरू केलेली आहे। म्हणजे आशियातील पहिली सेवा आहे, पहिल्यांदाच जलवाहतूक सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि ही सेवा उबर या कंपनीने सुरू केलेली आहे जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर येथील दाल सरोवरामध्ये। नेक्स्ट आहे, महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर याचे योग्य उत्तर आहे पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने चंद्रपूर येथील ज्येष्ठ कवयित्री पद्मरेखा धनकर आणि पुण्यातील कवयित्री व अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना यंदाचा म्हणजेच 2024चा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। तर बघा, ज्येष्ठ कवयित्री म्हणून चंद्रपूर येथील पद्मरेखा धनकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि नवोदित कवयित्री म्हणून प्राजक्ता माळी यांचं नाव निवड करण्यात आलेली आहे। हा पुरस्कार दरवर्षी एका ज्येष्ठ कवयित्री आणि एका नवोदित कवयित्रीला दिला जातो। 2024चा पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? ज्येष्ठ कवयित्री पद्मरेखा धनकर आणि नवोदित कवयित्री म्हणून प्राजक्ता माळी यांना। नेक्स्ट आहे, 4 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या राज्याच्या सरकारने गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? तर आसाम राज्याने घेतलेला आहे। 4 डिसेंबर 2024 रोजी आसाम सरकारने रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांस देण्यावर आणि खाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे। ही घोषणा कोणी केलेली आहे? बघा, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी केलेली आहे। आसामचे मुख्यमंत्री आहेत ते। तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोमांस सेवनाबाबतच्या विद्यमान कायद्यात सुधारणा करून नवीन तरतुदींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सिल्वर पिकॉक अवॉर्ड कोणाला मिळाला? तर बोगदान मोरेसानू यांना। द न्यू इयर दॅट नेव्हर केम या चित्रपटातील दिग्दर्शनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे। हा एक ट्रॅजी कॉमेडी चित्रपट आहे। हे 1989 मध्ये रोमानियामध्ये झालेल्या क्रांतीबद्दल आहे, ज्यामुळे कम्युनिस्ट राजवटीचा पतन झाला होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, रैतू भरोसा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर तेलंगणा राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे ही योजना। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी रैतू भरोसा योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। रैतू बंधू योजनेअंतर्गत 15,000 पर एकर वार्षिक मदत देण्याचे वचन दिलेले आहे। म्हणजे प्रत्येक एकरागणिक 15,000 शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत। ही योजना जानेवारी 2025 मध्ये सुरू करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, भारतातील कोणते शहर 20वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024चे आयोजन करत आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी। 20वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 3 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सुरू झालेली आहे। भारत प्रथमच आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिपचे आयोजन करत आहे। चॅम्पियनशिपची 20वी आवृत्ती कझाकस्तानमधील अलमाटी येथे होणार होती, परंतु नंतर ती भारतामध्ये हलवण्यात आलेली आहे। म्हणजे यापूर्वी ही कझाकस्तानमध्ये होणार होती, परंतु काही कारणास्तव ही भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये शीर्ष 8 आशियाई संघ सहभागी झालेले आहेत।
ही जी चॅम्पियनशिप आहे ही दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते आणि हे आशियाई हँडबॉल फेडरेशनद्वारे आयोजित केली जाते। तर 20वी आवृत्ती 2024 मध्ये भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तर भारतामध्ये प्रथमच याचे आयोजन करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प कोणते आहे? तर रत्तापानी वन्यजीव अभयारण्य। रत्तापानी हे भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प आहे। मध्य प्रदेश सरकारने एक अधिसूचना जारी करून रत्तापानी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेले आहे। तर बघा, भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प रत्तापानी वन्यजीव अभयारण्य हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे। हे मध्य प्रदेशातील रायसेन आणि सिहोर जिल्ह्यात आहे। त्याचे गाभा क्षेत्र 763.812 चौरस किलोमीटर आहे। 2022च्या जनगणनेनुसार मध्य प्रदेशात 785 एवढे भाग आहेत। नेक्स्ट आहे नॅशनल लीगल मेट्रोलॉजी पोर्टल। हे भारत सरकारच्या कोणत्या विभागाने विकसित केले आहे? तर ग्राहक व्यवहार विभागाने विकसित केलेले आहे। तर बघा, हे निष्पक्ष व्यवहार, ग्राहक संरक्षण आणि सर्व भागधारकांच्या केंद्रीकृत डेटाबेस सुनिश्चित करण्यासाठी विकसित केले जात आहे। राज्य कायदेशीर मेट्रोलॉजी विभाग आणि त्यांचे पोर्टल एका एकीकृत राष्ट्रीय प्रणालीमध्ये एकत्रित करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभाग हे विकसित करत आहे। ई-मॅप व्यवसाय करणे सुलभ करेल आणि व्यापार पद्धतींमध्ये पारदर्शकता आणेल। नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? तर 5 डिसेंबर रोजी। आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। आपले जग सर्वांसाठी आरोग्यदायी, अधिक शांततापूर्ण आणि मानवतेचे ठिकाण बनवण्यासाठी आपला वेळ, ऊर्जा आणि कौशल्य खर्च करणाऱ्या महिला आणि पुरुषांचा यामध्ये सन्मान केला जातो। 1985 मध्ये UN ने आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन सुरू केला होता। नेक्स्ट आहे GDP गणनेसाठी 2011-12 हे आधार वर्ष सुधारित करून केंद्र सरकार कोणते आधार वर्ष करणार आहे? तर 2022-23 हे करणार आहे। तर आधार वर्ष हे एक वर्ष आहे ज्याच्याशी इतर वर्षांच्या डेटाची तुलना केली जाते। भारताच्या अर्थव्यवस्थेतील बदल अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करणे आणि आर्थिक धोरण तयार करण्यासाठी अधिक अचूक आधार प्रदान करणे हा या बदलाचा उद्देश आहे। तर बघा, केंद्र सरकार 2011-12 यावरून 2022-23 हे GDP गणनेसाठी आधारभूत वर्ष सुधारित करणार आहे। नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक मृदा दिन कधी साजरा केला जातो? तर 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। जागतिक मृदा दिन दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। निरोगी मातीचे महत्त्व अधोरेखित करतो आणि माती संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी समर्थन करतो। तर या जागतिक कार्यक्रमाचा उद्देश मृदा संवर्धन आणि पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकवून ठेवण्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढवणे हे आहे। नेक्स्ट आहे कोणत्या ठिकाणच्या राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यानाचे पाणी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी नॅनो बबल टेक्नॉलॉजी लॉन्च करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दिल्ली। दिल्लीतील राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यानाचे पाणी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी नॅनो बबल टेक्नॉलॉजी लॉन्च करण्यात आलेली आहे। केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल राज्यमंत्र्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय प्राणी उद्यानातील पाणी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी हे तंत्रज्ञान लॉन्च केले। या तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट पाणी स्वच्छ ठेवणे, जलचरांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करणे हे आहे। नेक्स्ट आहे 14वी आशिया ओशिनिया हवामानशास्त्रीय उपग्रह कार्यकर्ते परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी। तर बघा, ही 4 ते 6 डिसेंबर 2024 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे। याची आवृत्ती किती आहे? 14वी आवृत्ती आहे। ही परिषद भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेली आहे। परिषदेचे मुख्य उद्दिष्ट उपग्रह निरीक्षणांचे महत्त्व वाढवणे हा आहे। या स्पर्धेत विविध देशातील सुमारे 150 स्पर्धक सहभागी होणार आहेत। नेक्स्ट आहे भारतातील कोणत्या राज्यात जागतिक बँकेच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हरियाणा। हरियाणामध्ये जागतिक बँकेच्या मदतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे। यामुळे तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कौशल्य उपलब्ध करून देण्यात मदत होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।